फ्रेंड्स, सी ई टीमध्ये 2022ला हा प्रश्न आलेला आहे. ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. कॉस स्क्वेअर 10 मायनस कॉस 10 इंटू कॉस 50 प्लस कॉस स्क्वेअर 50 इज. आता हा प्रश्न खरं सांगायचं झालं तर त्याला थोडी लॉजिक भरपूर जास्त लागते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो का इथे करायचं काय असतं. ह्या क्वेश्चनमध्ये सर्वप्रथम तुम्हाला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, तर 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करूया आपण. चला पटापट दाखवतो कसं करायचं. हाफ आणि इकडे आला हा 2ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा. 2 कॉस स्क्वेअर 10 डिग्री मायनस 2 इंटू कॉस 10 डिग्री इंटू कॉस 50 डिग्री बरोबर प्लस 2 कॉस स्क्वेअर 50 डिग्री. आता साहजिक आहे ना, एक प्रश्न पडला. काय पडला? एक प्रश्न पडला तुम्हाला कि यार ये आदमी मल्टीप्लाई क्यों करने बोल रहा है, डिवाइड आणि मल्टीप्लाई बाय 2 का, वाय आर वी सपोज टू डू दिस. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे जे फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला तो 2 असल्याशिवाय होतच नाही ना. जसं की हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे हा बघून घ्या. हा कोणता आहे माहिती आहे का? 2 कॉस ए कॉस बी. ह्याचा मेन फॉर्म्युला काय असतो? 2 कॉस ए कॉस बीचा. 2cc ह्याचा मेन फॉर्म्युला काय असतो? तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला असतो कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. हे जे शॉर्टकट आहेत खरं तर. काय शॉर्टकट आहेत बघा. सी प्लस सी इज इक्वल टू 2cc, सी मायनस सी इज इक्वल टू मायनस 2ss, एस प्लस एस इज इक्वल टू 2sc, एस मायनस एस इज इक्वल टू 2cs. तुम्ही हेच उलटं लर्न करा. म्हणजे कसं तुम्हाला लिहून दाखवतो. हाय हेच लिहिणार आहे, काही ह्यात चेंज नसणार आहे. तुम्ही असं लर्न करा. हे बघा, एस प्लस एस इज इक्वल टू 2sc, s minus s is equal to 2cs, c plus c equal to 2cc, c minus c equal to minus 2ss. आता हे कसं आहे माहिती आहे का? हे बघा, 2cc म्हणजे 2 कॉस कॉस असं असेल तर काय करायचं? कॉस आणि कॉसच टाकायचं. समजतं ना म्हणजे लॉजिक काय? फक्त लक्षात घ्या की ए आणि बी इथे लिहायचं असतं आणि इथं ए प्लस बी आणि ए मायनस बी लिहायचं असतं. राहील लक्षात? एक मात्र एक्सेप्शन आहे, तो म्हणजे हा. इथं मायनसचं चिन्ह येतं. ते कसं वापरायचं तुम्हाला सगळं सांगेल मी. ठीक आहे, सध्या हे वाईपआउट करावं लागेल. ठीक आहे, चला लक्ष द्या. हां, तर या ठिकाणी आता आपण काय करतो आहे, फॉर्म्युला यूज करणार आहोत. आणि आता इथे काय करायचं हे तुम्हाला मी का सांगतो आहे सगळं. 2नं का मल्टिप्लाय केलं कळालं का? फॉर्म्युल्याची रिक्वायरमेंट आहे की 2 असला पाहिजे, त्याच्यामुळे 2नं मल्टिप्लाय केलं. इथे आणि इथे ह्या दोन ठिकाणी 2ने मल्टिप्लाय केल्याचा फायदा काय झाला आपल्याला? चला बघूया. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागासच्या सममध्ये सांगितलं होतं, ह्याच्या आधीच्या सममध्ये, की 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय असतं? 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. 1 प्लस कॉस थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. आता लक्षात घ्या, हा फॉर्म्युला पहिले शिकूया आपण. बरं, हा CETचा व्हिडिओ कोणासाठी? हा त्या व्यक्तीसाठी ज्याने 12थला थोडासा कमी अभ्यास ज्याचा झाला असेल, किंवा ज्याला थोडं टफ गेलं असेल 12th 11thचं, ज्याला जास्त काही आठवत नसेल, ज्याला ऑलरेडी येतं आहे त्याने फास्ट फॉरवर्ड करून शिकावं. ठीक आहे, लक्ष द्या. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. हा फॉर्म्युला पाठ करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की मित्रांनो, हा जो थिटा आहे की नाही, ह्याचा डायरेक्ट हाफ केला जातो इकडे. म्हणजे ही अशी मशीन आहे की जी एखादी गोष्ट आत घेते आणि त्याला हाफ करून सोडते. चला एक्झाम्पल घेऊया आपण. 1 प्लस कॉस समजा असेल 8 थिटा. ठीक आहे, मग कसं लिहिणार तू लिहिणार 2 कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहायचं? 8 थिटा लिहायचं. 8 थिटा डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8 है ना. 2 कॉस स्क्वेअर 4 थिटा. म्हणजे आपल्याला काय कळतं आहे, 8 थिटा असेल तर 4 थिटा होतं. समजतं आहे ना. चल एक लास्ट सांग मला फॉर्म्युला. चल पटापट. 1 प्लस कॉस 2 थिटा काय येणार? 2 कॉस स्क्वेअर. हा 2 थिटा तसाच लिहायचा. हा थिटा लिहितो आहे की नाही, हा थिटा इथंच लिहितो आहे की नाही, पण तसाच हा 2 थिटा इकडे लिहायचा. डिवाइड बाय 2. 2 2 कॅन्सल. काय राहतं? 2 कॉस स्क्वेअर थिटा. आय होप समजलं असणारच आहे की नाही. चला मग आता मी इथे ॲप्लाय करून दाखवतो डिरेक्टली. लक्ष द्या, ह्या दोघांनाही हा फॉर्म्युला मी अप्लाय करून दाखवतो. फॉर्म्युल्यामधून थोडक्यात काय शिकलो आपण हे शिकलो की इथे जो काही अँगल आहे तो इथे लिहायचा आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचा. चला आपल्याकडे अँगल बघा कोणता आहे? 10 डिग्री आहे की नाही.
चला वापरूया आपण 10 डिग्री. 10 डिग्रीसाठी कसं येणार हे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 साठी 10 डिग्रीसाठी कसं येणार इकडे बघा. आपण फॉर्म्युला चेंज करूया. 1 प्लस कॉस 2 थिटा जर असेल तर 2 थिटा तिकडे टाका. 2 cos स्क्वेअर 2 थिटा अपॉन 2. 2 2 कॅन्सल. 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. थिटा आहे की नाही. मग मित्रा इथे बघ, एक तर तू हा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ कर, ठीक आहे, नाही तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला पाठ कर, त्याच्यावरून हा तयार कर, ठीक आहे. हा थिटा बघ आणि हा थिटा बघ. इथला काय डिग्री आहे, थिटाची व्हॅल्यू काय आली रे कंपॅरिझन केल्यानंतर 10 डिग्री आली की नाही. मग एक काम कर ना, 2 cos स्क्वेअर 10 टाक इथे पण थिटाच्या जागी 10 टाक. 1 प्लस कॉस ऑफ 2 इंटू 10 म्हणजे तुला मिळालं 1 प्लस कॉस 20 डिग्री म्हणजेच 2 cos स्क्वेअर 10 डिग्री. समजलं आहे. थोडा डाऊट आहे, ठीक आहे. चल इथे क्लिअर करतो मी तुझं या पॉईंटला. आता समजा तुला काय दिलेलं आहे ते 2 cos स्क्वेअर 50 डिग्री दिलं आहे, बरोबर. मग काय करायचं, आपला फॉर्म्युला लिहायचा सगळ्यात पहिले. कोणता फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला. तो लिहिणार नाही मी, आता ऑलरेडी लिहिला आहे ते, ठीक आहे. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी लिहितो मी. चल 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2, बरोबर. अक्षर थोडं साऊथ इंडियन टाईप येतं आहे. 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. आता याच्यामध्ये आपण थिटाची किंमत वाढवू. 1 प्लस कॉस 2 थिटा काय येणार रे, 2 cos स्क्वेअर 2 थिटा बाय 2. 2 2 कॅन्सल. काय मिळतं तुला, 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. आता कंपॅरिझन करायला शिकलं पाहिजे, कंपॅरिझन केलं पाहिजे. हे बघा, इथे थिटा बघ, इथे थिटा बघ, आहे की नाही. 2 cos स्क्वेअर तर सेम आहे दोघांकडे. थिटाच्या जागी तिकडे काय आलेलं आहे 50 डिग्री. मग तू काय कर, थिटाच्या जागी 50 डिग्री टाकून दे. 1 प्लस कॉस ऑफ 2 इंटू 50 डिग्री, आहे की नाही, इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर 50 डिग्री. काय येईल, थोडं पुढे जाऊया आपण. हे बघ, 1 प्लस कॉस 2 इंटू 50 काय येतं 100 डिग्री इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर 50 डिग्री. याची किंमत तुला मिळाली 1 प्लस कॉस 100 डिग्री आणि ह्याची किंमत काय मिळाली 1 प्लस कॉस 20 डिग्री. ह्या दोन्ही किमती इथे पुट करायच्या. 1/2 लिहा बाहेर. 2 cos स्क्वेअर 10 डिग्री, 2 cos स्क्वेअर 10 डिग्रीच्या जागी मी काय पुट करणार रे 1 प्लस कॉस 20. 1 प्लस कॉस 20 डिग्री, ठीक आहे. मायनस, आता ह्याचं तर मी सॉल्व केलं आहे, 2 cos A cos B, आहे की नाही. 2 cos A cos B. मित्रांनो, एची किंमत काय, एची किंमत 10 डिग्री, बीची किंमत 50 डिग्री, बरोबर आहे नाही. चला, एच्या जागी 10 टाका, बीच्या जागी 50 टाका. या फॉर्म्युल्यामध्ये कसं टाकणार तुम्ही, मायनस ब्रॅकेट चालू करा, कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे 10 प्लस 50 डिग्री प्लस कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे 10 मायनस 50 डिग्री, ठीक आहे. प्लस 2 cos स्क्वेअर 50 डिग्री म्हणजे किती 1 प्लस कॉस 100 डिग्री. 1 प्लस कॉस 100 डिग्री. विषय संपला. म्हणजे पहिले 2 एक्झाम्पल तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे माझे बघितले असाल, तुम्हाला असं वाटत असेल यार फार फालतू आणि सिम्पल सांगितले जात आहेत. हा पण सिम्पलच आहे मित्रा. फक्त होतं आहे काय की फॉर्म्युला अप्लाय करणं जमलं पाहिजे तुला. तुला जो फॉर्म्युला इझिली येत असेल, पटकन अप्लाय करू शकत असेल तर मला एवढं एक्सप्लेनेशन करायची गरज नसती पडली. बट इफ इट इज नॉट सो, तुला थोडे कष्ट घ्यावे लागणार, ठीक आहे. आता कळालं का 2 का मल्टिप्लाय केलं होतं, कारण प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये 2 लागत होता, ठीक आहे. म्हणजे कॉस आलं की तू काय लक्षात ठेवायचं की आपल्याला 2 ने मल्टिप्लायने डिवाईड करायचं आहे. चल थोडा पुढे, तुला घेऊन चलतो मी आन्सरपर्यंत, ठीक आहे. काय हार्ड बीट काय नसते, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, आहे की नाही. 1/2 ते काय येणार 1 प्लस कॉस 20 डिग्री मायनस 10 प्लस 50 60 डिग्री होणार ते कॉस 60 डिग्री प्लस कॉस 10 मायनस 50 काय येणार मायनस 40 डिग्री. लक्षात घे मायनस येणार आहे, लाजू नको, लिहून टाक, लिहावं तर लागणारच. मायनस 40 डिग्री, ठीक आहे. प्लस 1 प्लस कॉस 100 डिग्री. आता हे ब्रॅकेट ओपन करूया. मुद्दाम खास तुझ्यासाठी स्टेप्स एक एक वाढवतो आहे. मला माहिती आहे मी सी ई टीचं सॉल्व करतो आहे, ठीक आहे. 1 प्लस 1 इज 2, कळतं ना. एक इथे 1 आहे, एक इथे 1 आहे, ह्या दोघांचं ॲडिशन केलं 2, ठीक आहे. कॉस 20 तसंच ठेव. आता हे ब्रॅकेट ओपन करायचं आहे.
मायनस साईन पहिल्यांदा जाणार कॉस 60ला, मायनस कॉस 60, मायनस प्लस काय होतं मायनस कॉस 40 डिग्री, ठीक आहे. आणि पुढे काय प्लस कॉस 100 डिग्री, ठीक आहे. परत एकदा प्रश्न पडला असेल तुला, आहे की नाही, यार हे -40 होतं, हे कुठं गेलं मायनस साईन. ऐक, कॉस फंक्शन हे मायनस साईन खाऊन टाकतं, कॉस फंक्शन हे मायनस साईन खाऊन टाकतं, एवढंच लक्षात ठेव. साईन फंक्शन हे मायनस साईन मागं टाकतं आहे, साईन फंक्शन हे मायनस साईन मागं टाकतं आहे, कॉस फंक्शन एक मायनस साईन खाऊन टाकतं आहे. कॉस आणि साईन खाऊन टाकतात, साईन विसरून जाते साईन होतं म्हणून, ठीक आहे. हा रूल आहे, हा रूल आहे. तुला माहीत नव्हता किंवा माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल माहीत तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही, ठीक आहे. चला पुढे. आता तुम्ही म्हणाल यार हे आन्सरपर्यंत कसं जाणार, आपण कसं काय शोधायचं की आन्सर इथं. हे बघा, ऐक, सिम्पल आहे. तुला पहिले तर फॉर्म्युला वापरणंच आहे, ठीक आहे. फॉर्म्युला वापरल्यानंतर आता तू लगेचचा विचार करशील की हे आन्सर एवढ्या लवकर कसं काय येईल. आधी एखादा कंप्लीट तर होते फॉर्म्युला. आता हे एवढं सगळं अख्ख्या गाडीचं इंजिन खोलून ठेवलेलं आहेस, बरोबर. प्रॉब्लेम तर लोकेट होते तुला, म्हणजे तू जो पार्ट खोलला आहे तिथे एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे ते लोकेट होते. हे असं थोडी आन्सरमध्ये लगेच सापडणार आहे, पण एक हिंट देतो तुला. चल, हे कॉस 20 दिसतं आहे तुला, हे आन्सरच्या पार्टमध्ये कुठंतरी दिसतं ना तुला, इथे पण आहे कॉस 20 दिसतं का, हे बघ इथे पण कॉस 20, असं काहीतरी कळतं आहे ना, म्हणजे की चाललं आहे ते बरोबर चाललं आहे. आता राहिली गोष्ट या बाकीच्या गोष्टींचं काय करायचं. चल बघू ना, आपण बघूया. आपण कॉस 60ची किंमत सांगू शकतो तू, काय टाकायचं 2 प्लस कॉस 20 डिग्री, साईन 60ची येते √3/2 म्हणल्यावर कॉस 60 किती येणार 1/2, बरोबर 1/2. आता हे मायनस कॉस 40 आणि प्लस 100 ह्याला जरा सोयीचं करून लिहूया का, म्हणजे पहिले कॉस 100 डिग्री लिहूया आपण इथे, ठीक आहे, आणि नंतर लिहूया आपण कॉस 40 डिग्री. माझा ॲसेंट थोडा चेंज झाला असं जाणवतो आहे का तुम्हाला. होतं आहे काय की मी मागचा एक आठवडा गावी जाऊन येऊन करतो, त्याच्यामुळे थोडंसं चेंज झालं आहे. मी मूळचा पश्चिम महाराष्ट्राचा आहे, ओके. तर इथे बघ 1/2 बाहेरचा बिचारा ह्यात काही हिस्सा घेत नाही, तो तसाच राहतो. 2 - 1/2, आता 2 - 1/2 तुम्हाला करायला लावू नको असं, ते 3/2 आन्सर येणार आहे ते, ठीक आहे. 3/2 प्लस कॉस 20 डिग्री मायनस, आता 1 मिनटं पुन्हा एकदा श्वास मोठा घ्यावा लागेल तुला, कारण तुला पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरायचा आहे. का वापरायचा, कारण यार सिम्प्लिफाय नाही केलं तर काय केलं ना. मग तुला हा प्रश्न पडला आहे का की इकडे का नाही फॉर्म्युला वापरायचा, ह्या कॉस 20ला घेऊन का नाही वापरला. अरे राजा, कॉस 20 आन्सरचा पार्ट आहे की नाही, आन्सरचा पार्ट दिसतो आहे ना. मग हातातोंडाशी आलेला घास कोणी इकडे तिकडे टाकतं का, तसं करतं का. आपण आन्सरच्या जवळ ह्याची हिंटच आहे ना कॉस 20, त्याला कशाला यूज करतो, त्याला यूज करूच नको. यूज कर ह्यांना जे आन्सरमध्ये कुठेच दिसत नाहीत तुला, ऑप्शनमध्ये दिसतात का कुठे तुला, नाही. मग आता काही मुलं काय म्हणतील, सर कशाला पुढचं सॉल्व करायचं, कॉस 20 दिसतं, एक काम करूया की 3/2 प्लस कॉस 20 इथं दिसतं आहे, हाफ आपलं काय तसंही बाहेर होतं, ते असं चुकलं आहे असं समजू आणि फटाफट इथे कुठंतरी मार्किंग करून देऊ, हे बी किंवा हे. तसं नाही जमत, अजिबात जमत नाही. आपण तेवढ्यासाठी हे शिकतो आहे का आता, नाही. जर अंदाजच लावायचा होता इथंच लावला असतं रे मित्रा, इथंच अंदाज लावला असता, फटाफट काहीतरी टाकून दिला असता, संपला विषय. इथपर्यंत पोचला आहे तर कशाला ना. आता मॅजिक दिसेल तुला, बघ इथे फॉर्म्युला आहे एक मित्रा, फॉर्म्युला पुन्हा शिकवतो. हे बघ C + C 2CC, मगाचाच फॉर्म्युला आहे. मी चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, म्हणजे मला जसं माझ्या मॅडमने शिकवलं तसं शिकवतो, ज्या शिक्षिकांनी मला शिकवलं होतं. जोगळेकर मॅडम फार खरंच म्हणजे उत्कृष्ट, काय सांगू तुम्हाला. मी गरवारे कॉलेजला होतो, त्यांचं एज ॲक्रॉस 60 असलं पाहिजे, 58-60. एवढ्या वयानं असतानासुद्धा फार मेहनत घ्यायची आमच्यासाठी, खूप जास्त. आणि त्यांची शिकवण बघा ना, मी माझी 12वी होऊन मला आत्तासुद्धा ते लक्षात आहे. S + S 2SC, S - S 2CS, C + C 2CC, C - C -2SS, ठीक आहे. फॉर्म्युला लिस्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला आपली जोडी शोधायची, कोणती आहे, C - C. हे बघ ही जोडी आहे. बोललो होतो तुला मागच्या इथेच बोललो होतो हे शिकवत असतानाच, कुठं इथं आहे ना, की तुला हा फॉर्म्युला सांगणार मी. आला योग बघा, आता मी सांगतोच तुला हा फॉर्म्युला. काय करायचं आहे, हा फॉर्म्युला मी उलगडून लिहितो, हा शॉर्टकटमध्ये. फॉर्म्युला काहीतरी असा आहे बघ, cos A - cos B = -2 S म्हणजे साईन
ए प्लस बी बाय 2 इंटू साईन ए मायनस बी बाय 2. राहील लक्षात? अरे नाईलाज आहे आपला, ठेवाच लागेल लक्षात. कॉस ए मायनस कॉस बी इक्वल टू -2 साईन ए प्लस बी बाय 2 इंटू साईन ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. आता ह्याच्याच खाली हे लिहितो खास तुला समजावं म्हणून, कॉस 100 डिग्री मायनस कॉस 40 डिग्री. कसं लिहिणार? -2 बघ बरं का, एच्या जागी 100 आहे आणि बीच्या जागी काय आहे 40. -2 साईन 100 अधिक 40 डिवाइड बाय 2, बरोबर ना. एच्या जागी 100 लिहितो, बीच्या जागी 40 लिहितो आहे, इंटू साईन 100 वजा 40 डिवाइड बाय 2, 100 मायनस 40 डिवाइड बाय 2. समजतं आहे का? समजायला पाहिजे. ठीक आहे. -2 साईन 100 प्लस 40 140 डिवाइड बाय 2, आन्सर किती? 70 डिग्री बरोबर. इंटू साईन 100 मायनस 40 60 बाय 2 इज 30 डिग्री. ठीक आहे. समजलं सिम्प्लिफिकेशन कसं केलं आहे? ठीक आहे. मग आता हा जो भाग आहे, हा भाग मी टाकणार आहे यांच्या जागी. क्लिअर? क्लिअर ना? एकदम क्लिअर. ठीक आहे. ओके. म्हणून म्हटलं व्हिडिओ बघत राहा. असे बरेचसे क्वेश्चन्स घेईल मी जे रिपीटेड आहेत, ह्यामागेही आलेले आहेत सी ई टीला. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन्स तर घेतलेही पाहिजे, थोडं मोटिवेशनही मिळालं पाहिजे. ठीक आहे. सिम्पल म्हणजे आलेले, बोर्डला आलेले, त्यात काय एंटरटेनमेंटवाला गोष्ट नाही की कुठलेही फालतू क्वेश्चन घ्या, तसं होत नाही. मायनस 3/2 प्लस कॉस 20 लिहिलं आपण. मायनसचं चिन्ह कुठून आलं आपल्याला? थांबा जरा 1 मिनटं. हे मायनस मी का टाकलं आहे? अच्छा, हे असंच टाकलं आहे काय? लक्षात घ्या बरं, हे जरा चुकून झालेली गोष्ट आहे, माफ करा. हां, हे 3/2 2 मायनस 1/2 3/2 केलं, प्लस कॉस 20 केलं. याचं उत्तर डायरेक्ट मायनसमध्ये येतं बरं का इथे. हे बघा मायनसमध्ये. आता म्हणून मी हे मायनस टाकतो, हे इकडचं मायनस इथे. ठीक आहे. पुढे येणार 2 साईन 70 डिग्री इंटू साईन 30 डिग्री. समजलं आहे? कुठून कुठं काय जोडतो आहे कळतं आहे ना? नक्की कळतं आहे. ओके. 1/2. काय करा रे, एखादी कमेंट टाका खाली, मग मला कळेल की यार 11वीचं कोणीतरी बघतं आहे, मला इंटरेस्ट वाढेल की आणखीन काहीतरी टाकावं व्हिडिओ. ठीक आहे. मला माहिती आहे मी भरपूर मोठ्या युनिवर्सचा एक छोटासा पार्ट आहे. म्हणजे यूट्यूब हे फार मोठं आहे आणि खूप दिग्गज शिक्षक लोक शिकवतात. मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला जर माझं समजत असेल तर इट्स ऑल राईट, तुम्ही टाकू शकता मेसेजला खाली कमेंट सेक्शनला. इट रिअली फील्स नाईस की समवन इज ॲक्च्युअली वेटिंग फॉर युअर व्हिडिओ और समवन इज लाइकिंग युअर व्हिडिओ, राईट, युअर वर्क. साईन 30ची किंमत 1/2. ठीक आहे. हा 2 गेला, हा 2 गेला. पहा बरं का, आता आलं आहे, आन्सर आलं आहे, कुठेच जाऊ नका. इकडे बघा, कॉस 20. हे आन्सर यायला लागलं की माझं हँडरायटिंग बघा कसं बिघडतं आहे. जस्ट 1 मिनिट. इथे लिहायचं आहे कॉस 20 डिग्री मायनस साईन 70 डिग्री. बरं, हुशार मंडळी, तुमचा आन्सर आधीच आला असेल तर तुम्ही आत्ता क्रॉस चेक करा. आत्ता पाहूया आपण नेमकं काय. मित्रांनो, कॉस 20 मायनस साईन 70 ह्याचं उत्तर 0 येतं, 0. ठीक आहे. हे चुकून 4 लिहिलं आहे, इथे 2 आहे. 3/2 आहे ना. आणि मग 3 1 जा 3 आणि 2 2 जा 4, 3/4. आता हे कसं काय 0 येतं? बघ रे मित्रा, तुझ्यासाठीच चाललं हे सगळं. बघ कसं काय 0 येतं, तुला कळायला पाहिजे. हे बघ, ज्यांना कळाले त्यांनी स्किप करा, त्या व्हिडिओ संपला ना विषय. 3/4 आन्सर आहे. आन्सर ऑप्शन बघून घ्या, कुठे गेलं? 3/4 आन्सर ऑप्शन सी आहे. बघितलं का, फसलो ना आपण. कॉस 20 मागासपासून म्हणत होतो, ते तर झालं काय. लक्ष द्या, इथे होतं आहे काय तुम्हाला मी सांगतो. कॉस 20 डिग्री मायनस साईन 70 डिग्री. खास करून CBSE 10वीला जे होते त्यांनी चांगलं लक्ष द्या. का माहिती आहे का, 10वी CBSEला तुमचे हे 2 फॉर्म्युले, साईन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आणि कॉस ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा, हा पार्ट 10वी CBSE बोर्डने डिलीट केला होता. मी स्वतः शिकवायला होतो ना, मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं लक्ष द्या, तुम्हाला लागणार आहे. हे 2 फॉर्म्युले पाठ करा. साईन 90 मायनस थिटा कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा साईन थिटा. बरोबर. आता तुम्ही काय करायचं, कोणाला तरी एकाला बदलायचं आहे. कोणालाही एकाला बदला. समजा मी ह्याला बदलतो, ह्याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करतो. कसा वापरणार बघा. साईन 70साठी फॉर्म्युला वापरतो. साईन 70 डिग्री. साईन 70ला मी कसं लिहिणार माहिती आहे का मित्रांनो? साईन 70ला मी कसं लिहिणार? साईन ऑफ
90 - 20. बरोबर आहे की 90 - 20 70च आहे. पण माझा फॉर्म्युला काय सांगतो, साईन 90 - थीटा उत्तर काय लिहितो आपण, कॉस थीटा. बरोबर ना. मग आता तू जर कम्पेअर केलंस तर थीटाच्या जागी कोण येतं, 20. बरोबर आहे, बरोबर आहे ना. थीटाच्या जागी 20 आहे. मग तू काय लिहिलं पाहिजे, थीटाच्या जागी इथं काय लिहिलं पाहिजे, 20. म्हणजे कसं, साईन 90 - 20 म्हणजे कॉस 20. समजतं आहे. साईन 90 - 20 म्हणजे काय येणार, कॉस 20. साईनचं कॉसमध्ये कन्वर्जन होतं आणि हा अँगल लिहायचा असतो. ठीक आहे. मग आता तू काय करणार, साईन 70च्या जागी काय टाकणार सांग बरं, कॉस 20 डिग्री टाकलं मायनस साईन 70च्या जागी काय टाकणार तू, कॉस 20. कॉस 20 कॉस 20 मायनस कॉस 20 आन्सर काय आलं, 0. अशा प्रकारे हे कट होतं. ठीक आहे. तू ह्यालासुद्धा चेंज करू शकतो आणि ह्याला साईन 70 आणू शकतो. हे तू करून बघ, 100% जमणार. ठीक आहे. जर आवडलंच असेल तर कमेंट सेक्शनला नक्की मेन्शन करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतोच आहोत. चला, अभ्यास करा.